शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी घोडके सर. या ठिकाणी आपण आज आजोला फार्मिंगबद्दल माहिती पाहणार आहोत. सुरुवातीला अशा प्रकारच्या बॉक्स टाईप विटा किंवा आपल्याला जे जमेल ते याच्या साहाय्यानं आपण एक 4x8चा असा जमिनीच्या वरती हौद तयार केलेला आहे आणि या हौदामध्ये पाणी लिकेज होऊ नये म्हणून आपण एक ताडपत्री किंवा लॅमिनेशन अंतरलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण साधारणतः एक 8 ते 10 इंचापर्यंत पाणी भरून घेणार आहोत. हे आजोला नावाची जी वनस्पती आहे याच्यामध्ये प्रोटीन्स भरपूर असतात. हे कोंबड्यांसाठी तसेच दुभत्या जनावरांसाठी खूप महत्त्वाची असं चारा आहे जो दुष्काळी भागामध्ये 12ही महिने या जनावरांसाठी पक्ष्यांसाठी उपयोगात येतो. आता हे 8 ते 10 इंच पाणी भरल्यानंतर आपण याच्यामध्ये साधारणतः एक 8 दिवसाचं कुजलेलं शेण 50 किलो शेण आपण घेणार आहोत आणि हे 50 किलो शेण आपण त्याची पेस्ट करून किंवा त्याला असं एखाद्या टबमध्ये पेस्ट करून आपण ते त्या हौदामध्ये टाकणार आहोत. अशा प्रकारचं 50 किलो शेण आणि शेणाबरोबरच 50 किलो माती आपण या हौदामध्ये टाकणार आहोत. या हौदाची रुंदी साधारणतः 4 फूट आहे आणि लांबी 8 फूट आहे. अशा प्रकारचे 2 हौद आपण या ठिकाणी तयार केलेले आहेत आणि याच्यामध्ये आपण आता आजोलाचं फार्मिंग करणार आहोत. या ठिकाणी ही माती आपण चाळून घ्यायची. 50 किलो उपजाऊ माती, पिकाऊ माती आपण चाळून घ्यायची जेणेकरून आपलं प्लॅस्टिक किंवा लॅमिनेशन या ठिकाणी खराब होणार नाही. त्यासाठी आपण ही काळजी घेतोय. हे आजोला नावाचं जे शैवालवर्गीय गवत आहे हे साधारणतः लागवडीनंतर 1 महिन्याभरानं आपण हे जनावरांना देण्यासाठी चालू करू शकतो. साधारणतः या हौदामधून रोज आपल्याला अर्धा ते 1 किलो चारा या ठिकाणी मिळणार आहे आणि तो चारा प्रोटीनयुक्त असणार आहे. याच्यामुळं कोंबड्याच्या अंड्यामध्ये वाढ होते, जनावरं दूध देतात. आता या ठिकाणी हे जे बीज आहे हे बीज आपण यामध्ये याची लागवड करतोय. हे बीज आणण्यासाठी मला आमच्या पशुवैद्यकीय अधिकारी पाडवेशिंगी येथील आदरणीय सुनीता हजारे मॅडम यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं. त्यांनी मला हे बीज उपलब्ध करून दिलं. त्यांच्या या ठिकाणी मी खूप खूप आभार मानतो. आपण या ठिकाणी आजोलाचं बीज या पाण्यामध्ये टाकलेलं आहे, या हौदामध्ये टाकलेलं आहे. या पाण्याची हाईट साधारणतः 8 ते 10 इंच आहे. तब्बल 1 महिन्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचं हे गवत आजोला वाढलेलं आहे. सध्या थंडीचे दिवस असल्यामुळं याला ग्रोथ कमी असते. या ठिकाणी आता हा आजोला आपण या हौदामधून एका चाळणीच्या साहाय्यानं किंवा प्लॅस्टिक छिद्र असलेल्या टोपल्याच्या साहाय्यानं हा आजोला आपण या ठिकाणी कोंबड्यांसाठी काढतो आहोत. आपल्याकडे साधारणतः 100 ते 125 पक्षी आहेत, अंडी देणारे पक्षी आहेत. यापासून साधारणतः रोज आपल्याला सध्या 40 ते 50 अंडी मिळतात. परंतु आता हा प्रोटीनयुक्त आहार जो खूप स्वस्तामध्ये आहे त्याचा खर्च फक्त सुरुवातीच्या काळामध्ये नाममात्र म्हणलं तरी चालेल. कारण की शेण आणि माती हे आपल्या शेतामध्ये उपलब्ध असतं आणि हा चारा आता कोंबड्यांना देण्यासाठी तयार झालेला आहे. हा चारा कोंबड्या मोठ्या आवडीने या ठिकाणी खातील. आपल्या या दुष्काळी भागामध्ये 12ही महिने हिरवं जनावरांना मिळणं किंवा पक्ष्यांना मिळणं खूप कठीण आहे. त्यामुळं अशा प्रकारचं या आजोला तंत्राचा वापर जर आपण केला तर आपण आपला आहारावरील खर्च 50% खर्च आपण कमी करू शकतो आणि अशा या गावरान कुक्कुटपालनामध्ये या
प्रोटीनयुक्त खाद्याचा वापर आपण या ठिकाणी करू शकतो. शेतकऱ्यांना एक विनंती आहे की आपण फक्त शेतीवर अवलंबून न राहता अशा प्रकारे नवीन तंत्रज्ञानाची कास धरून जर आपण छोटे मोठे व्यवसाय केले तर आपल्याला नक्कीच चांगले दिवस येतील. अजोलाविषयी अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा. खूप खूप धन्यवाद.